गेल्या अनेक वर्षापासून महाराष्ट्रातील परीट धोबी समाज आपल्या विविध मागण्यांसाठी महाराष्ट्र शासनाकडे सातत्यानं लोकशाही पद्धतीनं पाठपुरावा करतोय। धोबी समाजाचे ज्वलंत प्रश्न नागपूर हिवाळी अधिवेशनामध्ये धोबी समाजाचे राष्ट्रीय अध्यक्ष बालाजी शिंदे यांच्या नेतृत्वात 8 डिसेंबर रोजी अधिवेशन संपेपर्यंत यशवंत स्टेडियम मध्ये साखळी धरणे प्रदर्शन करविण्याचे ठरले आहे। 8 डिसेंबरला या महाराष्ट्राच्या विधानसभेचे हिवाळी अधिवेशन नागपुरात सुरू होत असताना पहिल्या दिवसापासून या ठिकाणी महाराष्ट्रातील सकल परीट धोबी समाजाच्या वतीनं एक धरणे आंदोलन आम्ही या ठिकाणी करत आहोत। महाराष्ट्रातल्या सर्व महसूल विभागातून प्रत्येक दिवशी एका महसूल विभागातील कार्यकर्ते त्या धरणे आंदोलनामध्ये सहभागी होणार आहेत। मुळामध्ये हे एका दिवसाची लढाई म्हणून नाही, तर साधारण गेल्या 30-35 वर्षापासून आम्ही सातत्यानं संघर्ष करीत आहोत। मुळामध्ये महाराष्ट्राची जी ओबीसीची यादी झाली होती, म्हणजे 170 जातींची असणारी यादी, त्या 170-78 जी काही पहिली यादी होती त्या यादीमध्येही परीट समाज महाराष्ट्राच्या ओबीसी यादीत नव्हता। त्याचं कारण असं होतं की देशातल्या 18 राज्यामध्ये ही जात अनुसूचित जातीमध्ये आहे आणि महाराष्ट्रातही सीपीआय बेरारच्या काळामध्ये भंडारा आणि बुलढाणा या 2 जिल्ह्यामध्ये ही जात अनुसूचित जातीच्या यादीमध्ये होती। त्याचा रेकॉर्ड आहे अजूनही। आता कोणत्याही एखाद्या अनुसूचित जातीच्या किंवा जमातीच्या एखाद्या जातीला एससी मध्ये किंवा एसटी मध्ये टाकणे किंवा बाहेर काढणे इतकी सोपी प्रक्रिया नाही आहे। परंतु भंडारा बुलढाणा जिल्ह्यातल्या या सगळ्या या जातीला म्हणजे कसं काय काढलं, म्हणजे भाषिक प्रांतरचना झाली 1 मे 1960ला, परंतु भाषिक प्रांतरचना झाल्याच्या नंतर या ठिकाणी या 2 जातीचा एक पुन्हा 4-5 वर्षापर्यंत ही जात एससी मध्ये नव्हती आणि ओबीसी मध्ये नव्हती। मग ही 1965च्या नंतर ही जात हळूवार जे आहे ते ओबीसी मध्ये टाकण्याचा प्रयत्न झालाय। मुळामध्ये की ज्या काही प्रक्रिया त्याच्यानंतर हळूहळू म्हणजे कोणत्या कारणामुळे या जाती याच्यामध्ये टाकल्या आणि कोणत्या कारणामुळे काढल्या याचा कसलाही जे ते सांगोपांग या ठिकाणी जे ते म्हणजे माहिती महाराष्ट्राला दिली नाही। आणि येणाऱ्या प्रत्येक सरकारनं ज्या वेळी त्या राज्यकर्त्याला ज्या जातीची असणारी जे ते म्हणजे मताची आवश्यकता वाटली त्या पद्धतीने त्या जाती त्याच्यामध्ये टाकण्याचं काम त्या वेळेच्या सरकारने केलेलं आहे असं माझं स्पष्ट म्हणणं आहे। आणि आता काल परवाची घटना की मराठा आणि म्हणजे मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रामध्ये मराठा आणि कुणबी एक नावाखाली जे काही फार मोठ्या प्रमाणामध्ये हे जे काही म्हणजे ओबीसीकरण झालेलं आहे, परिस्थिती अशी आहे की एससी साठी पात्र असणारा जो धोबी समाज आहे त्याला एवढ्या मोठ्या गोंधळामध्ये ओबीसीच्या असणाऱ्या त्याच्यामध्ये जिथं मराठा आणि कुणबी अशा पद्धतीने मोठी गर्दी सुरू झाली, मग त्याला काय मिळणार आहे? म्हणजे जेव्हा ही गर्दी नव्हती तेव्हाही त्याला काही मिळत नव्हतं, आता तर त्याला मिळण्याचा काही विषयच नाही। आणि एकंदरीत परिस्थिती अशी आहे की आज गावामध्ये एक घर असलेलं आणि त्या संपूर्ण असणाऱ्या कुटुंबाला कसल्याच प्रकारची सरकारची मदत मिळत नाही। आपल्याला माहित असेल की राज्यामध्ये ओबीसी मधून एक हिस्सा बाजूला काढला एनटी अ ब कडे नावाखाली। आता एनटी अ ब कडे का केला आणि कुणाला घेतलं, तर ज्यावेळी महाराष्ट्रामध्ये धनगर समाजाचे नेते शिवाजीराव बापू शेंडगे होते, धनगर समाजाची संख्या मोठी होती। पश्चिम महाराष्ट्रामध्ये शरद पवार साहेबाला धनगर समाजाच्या मताची आवश्यकता होती। मग हळूवार स्वतंत्र 3-3.5% जे ते धनगर समाजाला स्वतंत्र सवलत देण्याचा प्रयत्न झाला। कशासाठी? समाजाची सामाजिकता आर्थिक आणि परिस्थिती वाईट आहे किंवा कशी आहे याच्या संबंधात मी जात नाही, परंतु जिसकी लाठी उसकी भैंस या महाराष्ट्रामध्ये फुले शाहू आंबेडकरांची भाषा सगळेच बोलतात। पुरोगामी महाराष्ट्र, देशाच्या सगळ्या राज्यांमध्ये आमचा महाराष्ट्र हा पुरोगामी आहे आपण सगळेच म्हणतो, परंतु इथं पुरोगामी वगैरे किंवा सामाजिक न्याय किंवा शोषणातल्या माणसाला काही न्याय हे सगळं खोटं आहे। या ठिकाणी मजबूत पद्धतीने जे लोक रस्त्यावर येतील, ज्याची फार मोठी ताकद असेल त्याला या राज्यामध्ये न्याय मिळाला।
महाराष्ट्रामध्ये वंजारी समाजाला स्वतंत्र न्याय देण्याचा प्रयत्न झाला. NT हबागडमध्ये त्याला स्वतंत्र सवलत दिली. परंतु नावी आहे, धोबी आहे, कुंभार आहे, सोनार आहे, लोहार आहे, सुतार आहे, या छोट्या असणाऱ्या गावगाड्यातल्या ज्या उपेक्षित आणि उद्ध्वस्त जाती आहेत, या हजारो वर्षी या गावगाड्याच्या या व्यवस्थेमध्ये त्या ठिकाणी शोषित समाजमधून जगलेल्या ज्या जाती आहेत त्याला मात्र कसलाच न्याय मिळाला नाही. आणि म्हणून धोबी समाजावर तर प्रचंड मोठा अत्याचार झाले आहे. म्हणजे ही सगळी गोष्ट 2006ला नागपूरमध्ये फार मोठा मोर्चा काढला. त्यावेळी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री R. पाटील होते. त्यावेळी विरोधी पक्षामध्ये आमचे देवेंद्र फडणवीस साहेब होते. फडणवीस साहेबांनी 35 मिनिटं भाषण केलंय की या धोबी जातीवर फार मोठा अन्याय झालाय आणि कोणत्याही परिस्थितीमध्ये या समाजाला अनुसूचित जाती सवलत मिळायला पाहिजे आणि सरकारला तर कर वगैरे. एकदा नव्हे 2-3 वेळेला मुख्यमंत्री झाले. आम्ही त्यांना आठवण जरी करून दिली तरी त्यात रिमाइंडर दिलं तरी त्याच्यावर काही लक्ष देत नाही. माझं आपल्याला एवढीच आहे की ही शिफारस तर गेलीच नाही. आता मुद्दा असा आहे की गेल्या वर्षीच्या म्हणजे 2024च्या मार्चच्या अधिवेशनामध्ये महाराष्ट्राचे वित्तमंत्री अजितदादा पवार साहेब यांनी महाराष्ट्रातल्या परीट समाजासाठी आणि तत्सम लहान जातीसाठी स्वतंत्र श्री संत गाडगे बाबा आर्थिक विकास महामंडळ स्थापन करू बजेटच्या अधिवेशनातलं म्हणजे त्यांचं असणारं निवेदन आहे, त्यांचं भाषण आहे. आणि बजेट अधिवेशन झालं, दुसरं बजेट अधिवेशन झालं, तिसरं झालं, पण अजूनपर्यंत ते काही महामंडळ त्या ठिकाणी कार्यान्वित झालेले नाही. आणि या पण असं काय होतंय, मला एक कोणाला देऊ नये असं म्हणायचं नाही, कुठल्याही समाजाबद्दल मला उपेक्षा करायची नाही. परंतु या राज्यामध्ये प्रस्थापित असलेल्या ब्राह्मण समाजासाठी तुम्ही स्वतंत्र आर्थिक विकास महामंडळ निर्माण करता, परशुराम आर्थिक विकास महामंडळ. मग उद्ध्वस्त आणि शोषित असलेल्या जातीच्या संबंधामध्ये तुम्ही स्वतः घोषणा करून सुद्धा ते का कार्यान्वित होत नाही, या प्रकारची आमची भूमिका आहे. दुसरी गोष्ट, लोकवाहिनी न्यूज करिता अविनाश तोतडे, नागपूर.